मी नक्की परांजपे साहेबांना संपर्क साधला तर ते नॉर्मल होते. माझ्याशी बोलताना काल रात्री माझा त्यांच्याशी संवाद झाला. एक दिवस असा नाही का त्यांचा माझा संवाद नाही आहे. थोडासा त्यांची चलबिचल होती आधीपासून. त्यांना बरेचसे इतर पक्षातले नेते मंडळी त्यांच्या मागे लागले होते. पण माझी विधानसभाची निवडणूक होती, महापालिकाची निवडणूक होती. पण नक्की राजीनामा का दिला, कारण आज सकाळी बोलताना तर ते एकदम मला व्यवस्थित वाटले. संध्याकाळी पक्ष कार्यालयात आपण भेटूया, बाकीचे निर्णय घेऊया असं पण माझं बोलणं झालं होतं. पण आज ते त्यांचे सुविसहायक आणि सर्वांचे फोन बंद आहे. मी पक्ष पातळीवर पण त्यांना कोणाला आयडिया नाही आहे. तर नक्की या बाबतीत त्यांच्याशी संवाद झाल्यावरच मी पूर्ण माझी प्रतिक्रिया देईल की नक्की काय घडलं. असं म्हटलं जातंय की विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल या दोन्हीसाठी त्यांना आश्वासन होतं, मात्र दोन्हीच्या वेळेस त्यांना डावललं गेलं आणि म्हणून करत ते नाराज आहेत. त्या बाबतीत खरं आहे, कारण 2012ला जेव्हा ते विद्यमान खासदार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले, प्रवेश केला होता त्यांनी. म्हणजे टेक्निकली 14ला आले, पण ते 2 वर्ष 20 जानेवारी 2012ला जेव्हा प्रवेश केला होता तर त्यांचा दरवेळी म्हणणं होता, त्यांनी मला तेव्हा पण सांगितलं होतं का माननीय पवार साहेबांनी त्यांना कमिटमेंट दिली होती का आम्ही नक्की निवडून आला नाही तर 14 नंतर आपण त्याला राज्यसभा देऊ. आणि 12 वर्ष तिथे राहिल्यावर त्याच्यावर अन्याय झाला होता. 12 वर्ष त्यांना काही महामंडळ देण्याचं पण सांगितलं होतं, पण ते देण्यात आलं नाही. म्हणजे त्यांचं पूर्ण वसन झालं नव्हतं. त्या बाबतीत त्यांची नाराजगी होतीच. पण यावेळी नक्की त्यांचं नाव आम्ही एक महामंडळाला पण उपाध्यक्ष म्हणून दिलेलं होतं आणि मागच्या आठवड्यातच सन्माननीय CM साहेबांनी त्याची शेवटची स्वाक्षरी पण त्याच्यावर केली होती, एक राज्यमंत्री दर्जाचा. पण नक्की आज काय घटना घडली माहिती नाही. राज्यसभेचं कमिटमेंट त्यांना जेव्हा संयुक्त राष्ट्रवादी होतं तर मोठे साहेबांनी दिलेलं आहे सर्वांसमोर, असं त्यांचं प्रत्येक वेळी म्हणणं होतं. हे वस्तुस्थिती. अजितदादांनी देखील त्यांना कमिटमेंट दिलेली होती. दादांबाबतीत जेव्हा प्रवेश झाला तर ज्या दिवशी शपथविधी झाली त्या दिवशी माझी तब्येत बरी नसताना मी तिथे उशिरा पोहोचलो होतो. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी गेलो होतो, सकाळी निघून गेलो होतो. जेव्हा आनंद परांजपे आले होते तेव्हा त्यावेळी मी तिथे नव्हतो. त्यांचं म्हणणं होतं पण राज्य लोकसभेचा त्यांचा अनुभव होता. आम्ही आमच्या नेते मंडळींना त्यांना राज्यसभा द्यावं किंवा आमदार जेव्हा जेव्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली आम्ही त्यांच्यासाठी उमेदवारी मागायला आम्ही शिष्टमंडळून प्रत्येक वेळी जायचं. तर त्यांचं पूर्ण वचन व्हायला पाहिजे होतं असं त्यांचं मत होतं. पण आता का निर्णय घेतला एवढा तडकाफडकीने ते विचारायला लागेल त्यांना. अजितदादा जाण्याच्या नंतर कोण जबाबदारी नेता मिळाला नाही का? कारण ते अनेक जबाबदारी त्यांनी असं चुकी असं काही नाराजी दादा बघा, ते सन्मान्य आदरणीय दादांची तर कमी भाजणारच आहे. ती पोकळी कोणीच भरू काढू शकत नाही आणि तसा नेता या महाराष्ट्रात परत आम्हाला भेटणार पण नाही. पण नक्की त्या बाबतीत वहिनी साहेबांनी, तटकरे साहेबांनी, सन्मान्य प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी पक्षातले प्रत्येक कार्यकर्त्याला भेटणं, त्यांची समजूत काढणं, त्यांच्याशी अडीअडचणी बघणं, वेळ प्रसंगी जी मदत त्यांना पाहिजे, जिथे फोन लावायचे काय पाहिजे ते करण्याचा काम ते करत आले आहेत. तर त्या बाबतीत तर मला वाटत नाही काही नाराजगी असेल. नेता म्हणून कोणी कुठे कमी पडलेला नाहीये. दादांची कमी पूर्ण करण्याच्या कठोरपणे प्रत्येक नेता आपला प्रयत्न करतोय. या संदर्भात तुम्हाला काय माहिती होती का? तुमच्याशी काहीतरी बोलणं केलं होतं का की असा निर्णय ते घेणार आहे? नाही, ते त्या बाबतीत त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितलं की एका मोठ्या नेत्यांनी माझ्यासमोरच विधानसभाच्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्याला सांगितलं होतं की आमच्या पक्षात या संघटनात्मक जबाबदारी सांभाळा. तर तेव्हा मी स्वतःच होतो तिथे. तर त्यांनी सांगितलं होतं की नजीकची विधानसभाची निवडणुकी मी बदल करू शकत नाही. त्याच्यानंतर जेव्हा महापालिकाची निवडणूक होती तेव्हा पण त्याला ऑफर्स त्याला येत होते. ती वस्तुस्थिती आणि ते माझ्याशी शेअर करायचे. शेवटी खूप वर्षांनी त्यांची चलबिचल चालू होती पूर्ण वसन होण्याची. तर कदाचित ते तडफडते निर्णय का घेतला, पण त्यांना आमचं बोलणं झालं होतं की आपण 1 महिना 2 महिना शांत राहू आणि तुम्हाला नक्की कुठेतरी राजकारणात आपण पूर्ण वसन करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि जी क्षमता आहे मी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतच राहतो. मी काय मागत नाहीये. पण माझ्या लोकांबरोबर दादांच्या प्रेमापोटी जे जोडलेत त्यांना न्याय देण्याची जबाबदारी माझ्याकडे आता शिल्लक राहिलेली आणि ते देण्याचं काम मी करतो. त्यांना सांगितलं पण होतं. काल पण आमचं बोलणं झाला होता, हसी मजाक झाली. रात्रपर्यंत संपर्क होईल नक्की. मी पुढील संवाद त्यांच्याशी संपर्क झाल्यावर
रीतसर पुरेसा करेल. मागच्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि सरांची जी आहे ती भेटीगाठी कुठेतरी वाढलेल्या पाहायला मिळाल्या. नाही, कुठेतरी ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दोनदा चर्चा. शिंदे साहेबांना भेटायला गेले. त्यांच्या हातात जो पत्र होता तो माझा कामाचा पत्र होता. तो आमचे मुंबईतले नगरसेवकांचा विषय होता. त्या दिवशी मी मुंबईला जाऊ शकलो नाही. तर साहेबांशी आमचा संवाद झाला होता माझा. तर मी साहेबांना सांगितलं होतं का साहेब आपले परांजपे साहेब मुंबईतच, मी त्यांना पाठवलं. मग तो ड्राफ्ट होता पत्राचा, मीच त्यांना व्हॉट्सअप केलं आणि त्यांनी पक्ष काढलेत आपल्या लेटरेडवर काढलं आणि आपल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामासाठी जे त्यांना मी केलं होतं का साहेब मी येऊ शकत नाही, मी इथे अडकलोय, साहेब निघून जातील तर तुम्ही नंदनवनला जा म्हणून जे तुम्हाला व्हायरल क्लिप आणि जी चर्चेला उगम झाला होता तो आमच्या नगरसेवकांच्या कामासाठी गेले होते ते, आणि ते कामं पण त्यांनी करून आणलं. सुनेत्र ताईंबरोबर काय बोलणं होणार आहे? तुम्ही समजून घाला का? मानधरणी करणार का? समजून घालणार मी का? प्रयत्न पूर्ण करणार. शेवटी असं होता की जेवढा जवळीकचा संबंध 2 जुलै 2023 आदरणीय दादांची शपथविधी नंतर जे आला होता पक्ष वेगळा झाल्यावर, तर एक राम रेमची जोडीसारखी होती. आता माझ्या हातात जेवढा आहे जी क्षमता आहे तेवढा मी सर्वांना समाधान करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याचा सैनिक आहे. तर आम्हाला काय पदविदर काय पाहिजे नाही, आपल्याला जे आहे त्याच्यात समाधानी आहे. तर माझा प्रयत्न असतो. आणि एक माझी खासदार आहे, वडील खासदार होते, खासदार म्हणून पक्षात आला होता. तर 12 वर्ष त्यांच्यावर जे अन्याय झाला असेल त्याचा कधीतरी थोडासा उगम झाला असेल नाराजगीचा, पण मी मानधन करण्याचे प्रयत्न 100% करेल. माझा संपर्क व्हायला पाहिजे. ते घरी पण नाहीये, ऑफिसला पण नाही आहे आणि मुंबईला आहे. तर कदाचित ते मुंबईला गेले तर रात्रपर्यंत संपर्क होईल. मी परत आपल्याशी संवाद साधेल. सुनेत्र ताईंबरोबर काय बोलणं आहे? पक्षामध्ये कुठेतरी कुरबुड आहेत का? दाबण्याचं काम चालू आहे का? नाही, असं चांगलं काय पक्षात मी तुम्हाला सांगतो, आदरणीय दादांच्या हयातीत पासून ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला आणि आनंद परांजपेंना फ्री हँड दिलेला होता. निवडणुकीत उमेदवारच्या सिलेक्शन पासून लोकांना पद देण्यापर्यंत, कमिटी देण्यापर्यंत, पदावर नेमणुकी करायपर्यंत, कोणाला अध्यक्ष करायचं किंवा कोणाला कार्याध्यक्ष करायचंय, कोणाची महामंडळाला नावं दिली तर कधी विचार केलेला नाही, लोकांची नावं पुढे करून एवढा सर्व अधिकार आम्हाला दिलेला आहे. तर पक्षाकडून तर जेवढी ताकद द्यायला पाहिजे, जेवढा फ्रीडम द्यायला पाहिजे ते आजपर्यंत भेटत आलेला आहे. दादानंतर पण वहिनी साहेबांनी, तटकरे साहेबांनी, प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी आम्हाला पूर्ण अधिकार दिला. तर असा पद्धत कुठेतरी माझ्या नजरेसमोर नाहीये, ती चुकीची आहे. पण मानधरणी सुनेत्रा पवार यांच्याकडे, वहिनींकडे सर्वजण ठाण्यातील गट जाणार का? आणि त्या संदर्भात पहिले तर माझा संपर्क झाला का त्यांच्याशी संवाद झाल्यावर तिथेच मी वहिनी साहेबांशी बोलून, तटकरे साहेबांशी बोलून, आणि मी रविवारीच एका लग्नाच्या कार्यक्रमात रायगडला माननीय तटकरे साहेबांशी बोललो होतो. तिथे पण माझी चर्चा झाली होती या बाबतीत. आणि तिथून आम्ही तेव्हा त्यांना रात्री फोन लावत होतो पण तो संपर्क होत नव्हता. आम्ही रुरल एरियामध्ये होतो रायगडच्या, तर नेटवर्क नव्हता, राहून गेला. पण मी दुसऱ्या दिवशी आल्यावर आमची चर्चा झाली, परांजपे साहेबांशी आम्ही बोललो. मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना आधीपासून खूप चालू होता, पण फक्त माझी निवडणुकापुरती ते तेव्हा थांबून गेले होते. आणि मी त्या बाबतीत त्यांना जेवढा थांबवायचा प्रयत्न करतो पण पुढे पण थांबवणार, फक्त माझा संपर्क व्हायला पाहिजे. आता ते नाराज आहेत, त्यांनी राजीनामा देखील दिलेला आहे. त्यामुळे ज्या काही चर्चा तुम्ही म्हणता की नाराज होऊन बघा, राजीनामा त्यांनी दिलेला आहे, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मला वाटत नाही, आनंद परांजपे एक प्रामाणिक काम करणारा कार्यकर्त्यासारखा माणूस आहे. खासदार असून पण त्यांनी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. तर ते नाराज होऊन गेले की काही त्यांच्या पॉलिटिकल विचारणे म्हणजे दृष्टिकोनातून त्यांच्या भवितव्याप्रमाणे त्यांनी गेलेत, हे नक्की त्यांची जी संवाद होऊनच आपल्याला कळेल. ते नाराज होऊन गेले या मताचा बी नाहीये, कारण सकाळी माझा बोलणं झाला होता, ही वॉज इन गुड मूड. सुनीता ताई हा राजीनामा स्वीकारणार का? त्यांनी तसं लिहिलंय की माझा राजीनामा स्वीकारावा. मी तटकरे साहेबांशी आता फोन लावला होता पण ते कुठेतरी बिझी आहे. माझं तटकरे साहेबांशी नक्की बोलणं झाल्यावर मी या बाबतीत वहिनींना आणि सर्वांना आम्ही आग्रह करणार का आपण राजीनामा स्वीकारू नये आणि त्यांना बोलवून घ्यावे.